सुपरफास्ट 50 मधून घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। विनोद तावडेंसाठी अनेक पर्यायांची चर्चा सुरू। तावडेंना भविष्यामध्ये मोठी जबाबदारी मिळणार, चंद्रकांत पाटील यांचं सूचक वक्तव्य। विनोदजी तावडे हे एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आहे। जिथे पाठवू त्या ठिकाणी यश कसं मिळेल यासाठी सगळा बारकाव्याने ते प्रयत्न करतात आणि त्यामुळे केंद्र ठरवेल त्यांना काय द्यायचं। खूप ऑप्शन्स हे त्यांच्या बाबतीमध्ये चर्चिले जात आहेत। भाजप नेत्यांनी नव्या अध्यक्षांच्या निवडीची जबाबदारी आरएसएसला दिल्याची सूत्रांची माहिती, तर ओम माथुर आणि सुनील बन्सल यांची नावं चर्चेत। आरएसएस कधीच भाजपचा अध्यक्ष ठरवत नाही, आरएसएस व्यक्तीवर नाही तर विचारांवर काम करतं, सुधीर मुनगंटीवारांचं वक्तव्य आहे। तर विनोद तावडेंना मोठी जबाबदारी मिळू शकेल, मुनगंटीवारांचा भाजप अध्यक्षपदाबाबत आता हे विधान आहे। वर आरएसएस कधीच प्रेम करत नाही, विचारावर प्रेम करते। मोठी जबाबदारी मिळू शकेल याच्याबद्दल आक्षेप असण्याचं कारणच नाही, कारण विनोद तावडेजींनी आपलं कर्तृत्व केंद्रात जाऊन सिद्ध केलं आहे। 18व्या लोकसभेचं अध्यक्षपद दक्षिण भारताकडे जाण्याची शक्यता, भाजपच्या डी पुरंदेश्वरींच्या नावाची चर्चा। डी पुरंदेश्वरी टीडीपीचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्या मेहुणी। नितीश कुमार आणि चंद्रबाबू हे केंद्र सरकारमध्ये अतृप्त आत्मा, दोन अतृप्त आत्मांची केंद्र सरकारला शांती करावी लागेल, संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा। प्रकार से कैबिनेट का चयन हुआ है और पोर्टफोलियो का डिस्ट्रीब्यूशन किया है। लगता है सभी आत्माएं अतृप्त हैं, खास करके एनडीए के उनके सहयोगी। मोहन भागवतांनी सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी ताकद आहे, संजय राऊतांचं मोहन भागवत यांना आव्हान। खाली घ्यायचा मोहन भागवतांना वाटत असेल हे सरकार राष्ट्राच्या हिताचं नाहीये, राष्ट्राच्या अखंडतेच्या हिताचं नाही, तर मोहनराव भागवत साहेबांनी हे सरकार खाली खेचावं, त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार, तंत्रज्ञानाचा वापर करत चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्या, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। जिस प्रकार प्रचार के दौरान हमारे करने से समाज में मनमुटाव बढ़ेगा, दो गठ बटेंगे, आपस में शंका संशय उत्पन्न होगा, इसका भी ख्याल नहीं रखा गया और विनाकारण संघ जैसे संगठनों को भी उसमें खींचा गया। वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहत आहे, प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं कर्तव्य, मोहन भागवत यांचे सरकारला खडे बोल। कल से मणिपुर शांति की राह देख रहा है। अचानक जो कलह वहां पर उपज गया या उपजाया गया, उसकी आग में अभी तक जल रहा है, त्राही त्राही कर रहा है, कौन उस पर ध्यान देगा। मोहन भागवतांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते खरे आहेत। मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी समर्थन केलंय। महाराष्ट्रामध्ये हे खरं आहे की याची चिंता सर्वसामान्यांनी करावी, अशा पद्धतीचं जाती आणि जातीच्या विषयाचा उद्रेक झाला आणि यासाठी मोहनजी म्हणाले की खरं आहे की चिंतन केलं पाहिजे। एका वर्षानं का होईना पण कुणाला तरी मणिपूरची चिंता वाटली। मणिपूर हिंसाचार प्रकरणावर मोहन भागवतांच्या दाव्यानंतर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। वर्षभरानं का होणार, किमान सगळ्यांना आता मणिपूरची आठवण होते। किमान आत्ता तरी अपेक्षा आहे की सरकारनं यामध्ये लक्ष घालावं आणि जो अन्याय झालेला आहे त्याच्यावर या ठिकाणी न्याय मिळावा, अशी सामान्य भगिनींची, या देशातल्या भगिनींची अपेक्षा आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात विस्तारामध्ये आम्हालाही स्थान द्या, तर आयाराम गयारामचे लाड किती पुरवावे याला निर्बंध गरजेचे आहेत, सदाभाऊ खोत यांचा भाजपला सल्ला। धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यामुळेच मी खासदार झालो, बीडचे खासदार बजरंग सोनावणेंचं वक्तव्य। सोनावणेंनी दोघांचे मानले आभार। विजयाचं श्रेय माझ्या जनतेला देणार, माझ्या विजयाचं सर्व करणार, पण खरं जर विचार केला तर मी आभार कुणाचे मानणार, तर पहिल्यांदा मी धनंजय मुंडे साहेबांचे आभार मानणार की ज्यांच्यामुळं हे आज मी खासदार आहे। दुसरा आभार कुणाचा मानणार, तर सुरेश धसांचा मानणार की ज्यांच्यामुळे मी खासदार आहे। मोदींनी माझ्या उल्लेख भटकती आत्मा केला, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा कायम राहत असल्यानं तुम्हाला सोडणार नाही, पवारांचा घणाघात। शरद पवारांनी आता जास्त भटकू नये, थोडं शांत व्हावं, अनेक आत्मे अतृप्त आहेत, त्यांना काम करू द्यावं, संजय शिरसाट यांचा पवारांना टोला। नवनियुक्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारलाय। आठवलेंकडे सामाजिक न्याय राज्यमंत्री पद।
ठाकरे गटाचे 3 खासदार आमच्याकडे येणार, आणखी 3 खासदार आमच्याकडे येण्याची वाट पाहतोय. ठाकरे गटाचे खासदार संपर्कात असल्याच्या चर्चांवर नरेश म्हस्के यांचं वक्तव्य. विधानसभेला 185 जागा जिंकण्याचे महाविकास आघाडीचं लक्ष आहे, त्यानुसार कामाला लागा. उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश. तर जागा वाटपाचा विचार करू नका, ते योग्य वेळी होईल, ठाकरेंचे विधान. काँग्रेसची राज्यामध्ये विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी. अभिजित वंजारी यांचं वक्तव्य. तर ठाकरे सर्व जागांवर तयारीचे आदेश देतात, मग काँग्रेस का नाही? वंजारी यांचा काँग्रेसला सवाल. गोड बोलून माझा काटा काढण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू. सरकारला जाणीव असती तर मागणीची दखल घेतली असती. मनोज जरांगेंचे राज्य सरकारवर गंभीर आरोप. जरांगे पाटलांची स्वतः भेट घेणार. मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक, समाजाला न्याय मिळेल. जरांगे पाटलांच्या आंदोलनावरून खासदार संदीपान भुमरे यांची भूमिका. मनोज जरांगेंनी चर्चेसाठी 10 जणांची टीम तयार करावी. अभ्यासपूर्ण समिती तयार केल्यास तोडगा निघू शकतो. चंद्रकांत पाटलांचं आव्हान. म्हणजे टीम तयार करा. तर आंदोलनामध्ये या 10 पैकी 9:15 गोष्टी पूर्ण झाल्या की मग मी उठतो असं नाही झालं. बऱ्याचशा गोष्टी त्यांनी जर अभ्यासपूर्ण टीम तयार केली तर संपतील असं मला वाटतं. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये आणखी एक ट्विस्ट. अपक्ष उमेदवार किशोर दराडे यांची निवडणुकीमधून माघार. आणखी एका डमी उमेदवाराची माघार. आरोग्य कर्मचारी आशा सेविका मानधन वाढीच्या प्रतीक्षेमध्ये. मुंबई पालिकेकडून मानधनामध्ये वाढ होत नसल्याचा आरोप. मानधन वाढलं नाही तर आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा. नीट परीक्षेत घोटाळा प्रकरणाची पुढील सुनावणी 8 जुलै रोजी. परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली. सुप्रीम कोर्टानं NTA ला नोटीस बजावली.